आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि सोबतच गजानन महाराजांचा सुद्धा प्रगट दिन आहे। तर म्हटलं या निमित्ताने आपली मराठमोळी पिठलं भाकरीची थाली बनवूया। कुठल्याही गुठळ्या न होत्या किती मस्त लुसलुशीत आणि मऊसूत पिठलं तयार झालेलं आहे। पिठलं तयार करत असताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते। ह्या सर्व गोष्टी म्हणजेच ह्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी सुरू करण्याआधी श्री स्वामी समर्थ। पिठलं तयार करण्यासाठी मी इथं 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। तुम्हाला बेसन किती जणांसाठी करायचं आहे त्यानुसार बेसन घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सर्व बेसन अगदी मऊसूत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मग हे सर्व बेसन आपल्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। असं केल्याने आपण ज्यावेळेस पिठल्याला फोडणी देतो त्यावेळेस त्यामध्ये गुठळ्या होत नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला ह्या बेसनमध्ये इतकं पाणी घालायचं आहे की आपल्याला नंतर बेसनामध्ये पाणी घालायची गरज पडली नाही पाहिजे। त्यामुळे पातळ कन्सिस्टन्सी या बेसनाची आपल्याला ठेवायची आहे। पिठल्याला फोडणी देण्यासाठी इथं 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। लसूण घेतलेला आहे, लसणाच्या अशा जाडच फोडी करून घेतलेल्या आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या, कढीपत्ता घेतली आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे। आता पिठल्याला फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये तेल जास्तच घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये तेल तापलं की जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरीचंही प्रमाण थोडं जास्तीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जिरं मोहरी चांगली फुटली की त्यानंतर यामध्ये लसूण घालून घ्यायच्या, मिरच्या घालून घ्यायच्या, कढीपत्ता घालायचा आणि ते तेलामध्ये चांगलं परतलं की त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। पिठल्यामध्ये कांदा घालताना हा जरा जास्तीच घालायचा आहे, जेणेकरून पिठल्याला कांद्याची टेस्ट फार छान येते। कांदा तेलामध्ये चांगला त्याचा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद थोडीशी रेग्युलर घालतो त्यापेक्षा अर्धा चमचा जास्त घालायची। सोबतच आपल्याला हिंग सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। हळद आणि हिंग तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। त्यानंतर आपण जे बेसनाचं मिश्रण तयार केलं होतं ते धीरे धीरे करून यामध्ये घालून घ्यायचं आहे। संपूर्ण बेसन यामध्ये घालून घेतल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, जेणेकरून जे बेसन आहे ते खाली बसणार नाही आणि गुठळ्या होणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला हे बेसनाचं पाणी घातल्यानंतर गॅस हा पूर्णपणे लो फ्लेमवर करायचा आहे आणि मंद आचेवरच हे बेसन आपल्याला आता तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता काही मिनिटातच हे बेसन घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओत दाखवलेल्या रवीप्रमाणे तुम्ही बेसन कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते गाठी होणार नाहीत। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। आता मिश्रणला कंटिन्यू ढवळण्याची गरज नाही, मंद आचेवरच आता आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। या पिठल्यामध्ये तुम्ही कोथिंबीर जरा जास्तच घालायची, जेणेकरून ती दिसायलाही खूप छान दिसते आणि कोथिंबीर आणि कांद्याची टेस्ट ह्या पिठल्यामध्ये अप्रतिम लागते। काही वेळातच ह्या पिठल्याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, परंतु हे पिठलं अजून झालेलं नाही आहे। जोपर्यंत ह्या पिठल्याला वरतून साय जमा होत नाही तोपर्यंत हे पिठलं अजून व्हायचं बाकी आहे। तुम्ही बघू शकता आता काही वेळातच वरती साय आलेली आहे, परंतु मी अजून एक 5 मिनिटं ह्या पिठल्याला अजून शिजू देणार आहे, जेणेकरून हे खाण्यासाठी कच्चं लागणार नाही। पिठलं करताना ह्या सर्व गोष्टींची जर काळजी तुम्ही घेतली तर पिठलं अगदी सुंदर लागतं। ह्या पिठल्यासोबत तुम्ही भात सुद्धा खाऊ शकतात। पिठल्याला जर अजून वरतून पाणी घालण्याची जर आवश्यकता असली तर गरम कडकडीत पाणीच यामध्ये घालायचं आहे। पिठलं तयार झालेलं आहे। आता आपण यासोबत भाकरी तयार करून घेऊया। भाकरीसाठी मी इथं मला जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ घातलं आणि सोबतच कोमट पाणी घेतलेलं आहे। लक्षात ठेवायचं आहे, भाकरी करत असताना पाणी हे नेहमी कोमट घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाकरी ह्या चांगल्या मऊसूत होतात आणि चांगल्या फुलतात सुद्धा। हाताला सोसवेल एवढं पाणी गरम असावं। सर्व पिठाचा गोळा आता तयार करून झाल्यानंतर ह्या पिठाला आपल्या हाताचा जो पंजा आहे त्याने अशा प्रकारे रगडून घ्यायचा आहे, म्हणजेच हे पीठ आपल्याला हलकं तयार करून घ्यायचं आहे। परत गोळा करायचा आणि परत पंजाने हे पीठ आपल्याला घासून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ हलकं होतं आणि भाकरी फुलायला याची मदत होते। भाकरीच्या पिठाला जितकं तुम्ही हाताने घासणार तितक्या भाकरी ज्या आहेत त्या मऊ होतात।
2 मिनिटं ह्या सर्व पिठाला मी अशा प्रकारे हाताने घासून घेतलेलं होतं. आता हा आपला गोळा पूर्णपणे तयार झालेला आहे. आता संपूर्ण गोळा हा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि भाकरीसाठी जेवढा गोळा आपल्याला लागणार आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे. उरलेला जो पिठाचा गोळा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. छोटा गोळा घेतल्यानंतर सुद्धा याला आपल्याला अशा प्रकारे हाताने पंजाने रगडून घ्यायचा आहे, जेणेकरून अजून हा हलका होईल आणि आपली भाकरी जी आहे ती मऊसूत आणि छान फुगेल. ते 3 वेळेस हा जो गोळा आहे तो मी घासून घेतलेला आहे. आता सर्व पीठ एकसारखं करून याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आणि पीठ लावून भाकरी थापून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाकरी ही थापून घ्यायची आहे. भाकर ही छान थापून झालेली आहे. सर्व बाजूने अगदी एकसारखी ही तिला करून घ्यायची आहे आणि हाताने अशा प्रकारे अलगद उचलून तव्यावर टाकून द्यायची आहे. त्यावेळेस मी छोटा गोळा भाकरी तयार करण्यासाठी घेतलेला होता, त्यावेळेसच मी तवा तापण्यासाठी ठेवलेला होता. तवा हलका गरम झाल्यानंतरच यावर आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे. भाकर टाकून झाली की अशा प्रकारून वरतून त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. बघा मस्त थोडंसंच पाणी टाकायचं, जर आवश्यक असली तरच पाणी हे सर्वीकडून भाकरीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता भाकर दोन्ही बाजूने चांगली शेकून घ्यायची आहे. ज्यांना भाकरी जमत नसतील किंवा जे भाकरी नवीन नवीन करायला शिकत असतील त्यांनी भाकरी या छोट्या छोट्याच करायच्या आहे, जेणेकरून त्या आपल्याला शेकायला तव्यावर उलथवायला सुद्धा सोप्या जातात. मी सुद्धा नवीन नवीन ज्यावेळेस भाकरी करायला शिकले होते त्यावेळेस अशाच प्रकारे छोट्या छोट्या भाकरी करत होती आणि आता सुद्धा मला अशाच छोट्या भाकरी करायला आवडतात. आता अशाच प्रकारे सर्व भाकरी मी ह्या अशाच पद्धतीने बनवून शेकून घेणार आहे. मस्त असं गरम गरम लुसलुशीत असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि सोबतच अगदी मऊसूत अशा भाकरी सुद्धा तयार झालेल्या आहेत. मी सुद्धा ह्या शिवजयंतीला आणि गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त माझ्या ह्या पद्धतीने पिठलं भाकरीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला करायला अगदी सोपी जाईल आणि चविष्ट सुद्धा लागेल. तुम्ही या भाकरी सोबत भात केला तरी सुद्धा चालेल. माझ्या मुलीसाठी मी भात केलेला होता, त्यामुळे मी थोडासा भात यासोबत खाऊन बघितला तर खरंच खूप छान लागत होता. जर तुम्हाला भाकर आवडत नसेल किंवा लहान मुलं भाकर खात नसेल तर तुम्ही भात लावलात तरी सुद्धा चालेल. मी आज ही दाखवलेली स्पेशल रेसिपी पिठलं भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून मी जेव्हाही अशा स्पेशल रेसिपी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही रेसिपी बघू शकाल.